नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, महापारेषण महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित बारामती विभागासाठी भरती आलेली आहे. याच्यामध्ये इलेक्ट्रिशियन या पदासाठी भरती आहे. आपल्याला ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करायचे आहेत, त्याची लास्ट तारीख काय आहे आणि त्याचबरोबर आपल्याला क्वालिफिकेशन काय लागणार आहे, याबाबतची सविस्तर जी माहिती आहे ती सविस्तर माहिती तुम्हाला मित्रांनो या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यासाठी व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे, म्हणजे तुम्हाला या भरतीबाबतची सविस्तर माहिती मिळून जाईल. आणि माझी एक तुम्हाला मनापासून रिक्वेस्ट राहील मित्रांनो, तुम्ही जर अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. तर मित्रांनो, ही जी भरती आहे ही वीज तंत्री शिकाऊ उमेदवारांसाठी जी भरती आहे आणि कोणत्या ठिकाणी आहे तर बारामतीचं जे विभागीय कार्यालय आहे या ठिकाणी ही भरती असणार आहे. यासाठी आपल्याला ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला इथं वेबसाईट देण्यात आलेली आहे. या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही काय करू शकता, ऑनलाईन अर्ज जे आहे ते तुमचे ऑनलाईन अर्ज भरू शकता. त्याचबरोबर हे आपल्याला ऑनलाईन अर्ज कधीपासून कधीपर्यंत भरायचे आहे तर 31/8/2024 पासून ते 6/9/2024 पर्यंत आपल्याला हे ऑनलाईन अर्ज भरायचे आहेत. इथं बघा आपल्याला एकूण किती जागा आहेत तर इथं 32 जागांसाठीची भरती असणार आहे. आणि मित्रांनो, आपल्याला यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे पहा, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा पण उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर आपला NCVT नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातून वीज तंत्री हा जो काही ट्रेड आहे तो तुमचा व्यवसाय ट्रेड उत्तीर्ण असला पाहिजे. आणि त्याच्यानंतर आपल्याला शैक्षणिक कागदपत्र काय लागणार आहे, SSC व ITI वीज तंत्री 4 सेमिस्टर उत्तीर्ण गुणपत्रिका जी आहे ती आवश्यक आहे. लक्षात घ्या, इथं आपल्याला SSC व ITI ची गुणपत्रिका आवश्यक आहे. त्याचबरोबर शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड, त्याच्यानंतर मागास प्रवर्गात येत असल्यास जात प्रमाणपत्र, महाराष्ट्राचे आदिवासी असल्याचे डोमासाईल प्रमाणपत्र, आणि त्याच्यानंतर तुम्ही प्रगत व उन्नत गटात मोडत नसल्यास प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र जे आहे ते नॉन क्रिमिलियर तुम्हाला इथं आवश्यक आहे. आर्थिक दृष्ट्या EWS जर त्या घटकामध्ये येत असेल आपण तर त्याचेही इथं प्रमाणपत्र आपल्याला आवश्यक आहे. की जे काही 7 डॉक्युमेंट दिलेले आहेत ते 7ही डॉक्युमेंट आपल्याला स्कॅन करून काय करायचे आहेत, ज्यावेळेला आपण ऑनलाईन ऍप्लिकेशन करणार आहे त्यावेळेला तिथं अपलोड करायचे आहे. आणि आपल्याला याच्यासाठी विद्यावेतन जे आहे तिथं एक्झॅक्ट अमाऊंट देण्यात आलेली नाही. इथं जे विद्यावेतन आहे ते तुम्हाला चालू नियमाप्रमाणे जे काही विद्यावेतन आहे ते तुम्हाला इथं मिळणार आहे. आणि ही जी काही पदसंख्या आहे ते मित्रांनो कमी जास्त होऊ शकते, हे इथं लक्षात घ्यायचं आहे. बघा, आपल्याला ऑनलाईन पोर्टलवरती सर्व डॉक्युमेंट भरणं आवश्यक आहे. चुकीची डॉक्युमेंट भरली तर आपला अर्ज हा तिथं स्वीकारला जाणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. आणि आधार कार्ड आणि तुमचं SSC असेल किंवा ITI असेल याच्यातील तिन्ही ठिकाणचं नाव आपलं व्यवस्थित असणं आणि एकसारखं असणं आवश्यक आहे. त्याच्यात विसंगती आढळल्यास तुमचा अर्ज स्वीकारला जाणार नाही, याची दक्षता घ्यायची आहे. आणि आता इथं बघा, वयोमर्यादा सर्वात महत्वाचं, वयोमर्यादा किती आहे तर आपल्याला 18 पेक्षा कमी वय नसावं आणि 38 पेक्षा जास्त वय नसावं. त्याची तारीख दिलेली आहे 2/9/2024 पर्यंत ही वयाची अट आहे की 18 पेक्षा कमी नसावं आणि 38 पेक्षा जास्त नसावं. या ठिकाणी आपल्याला मागासवर्गीयांसाठी 5 वर्ष शिथिलता देण्यात आलेली आहे गव्हर्नमेंट नियमाप्रमाणे. आणि ऑनलाईन अर्ज ज्या वेळेला आपण सादर करणार आहे त्यावेळेला आपला ईमेल ID अचूक टाकणं आणि मोबाईल नंबर अचूक टाकणं अतिशय आवश्यक आहे. बघा, SSC व ITI मध्ये मिळून एकूण जे गुण होणार आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला 50% सरासरी गुण असणं आवश्यक आहे. आणि इथं बघू शकता तुम्ही, हा जो तुम्हाला तक्ता दिलेला आहे त्याच्यामध्ये कास्टनुसार कशा पद्धतीनं किती जागांना आरक्षण ठेवण्यात आलेलं आहे तेही इथं तुम्हाला देण्यात आलेलं आहे. मित्रांनो, तुम्ही ते पाहू शकता. बघा, या अगोदर जरी तुम्ही अप्रेंटिससाठी कुठं दुसरीकडे अर्ज केला असेल आणि तुम्हाला बारामती या विभागासाठी पुन्हा अर्ज करायचा असेल तर तुम्हाला परत अर्ज भरणं आवश्यक आहे. कारण तुम्ही जर 31/8/2024 ते 6/9/2024 या दरम्यान अर्ज भरला असेल तर बारामतीसाठी अप्रेंटिस जे आहे त्या विभागामध्ये त्याच्यासाठी तुमच्या अर्जाचा विचार केला जाऊ शकतो.
हे लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ज्यावेळेला आपण ऑनलाईन अर्ज भरणार आहे त्या ऑनलाईन अर्जाची एक प्रत भरलेल्या आणि सर्व डॉक्युमेंट घेऊन आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी 18/9/2024 सायंकाळी 6 वाजेपर्यंत जे बारामतीचं कार्यालय आहे त्याचा इथं तुम्हाला ऍड्रेस देण्यात आलेला आहे। या ऍड्रेस वरती काय करायचं आहे, आपल्याला तिथं जायचं आहे, आपल्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे। तिथं जे काय आहे ते तुमचं सिलेक्शन होणार आहे ते इथं लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो। फक्त ऑनलाईन अर्ज भरून थांबायचं नाही, तर 18/9/2024 ला आपल्याला प्रत्यक्ष तिथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी जायचंय, हे लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो। तर ही जी भरती आहे ती बारामती डिव्हिजन साठी आहे, महापारेषण या विभागामध्ये। ज्यांचा इलेक्ट्रिशियन ITI झालेला आहे अशा मित्रांनी या ठिकाणी काय करायचं आहे, अप्लाय करायचा आहे। एकूण 32 जागा देण्यात आलेल्या आहे, इथं तुम्हाला त्याची वेबसाईट ही देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, याबाबत तुमच्या मनामध्ये काही शंका असल्यास तुम्ही मला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। तर भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।